त्या तापमानामुळे फळांचा राजा हापूस आंबा संकटात सापडलेला आहे। ऐन हंगामात हापूसचं उत्पादन धोक्यामध्ये आलेलं आहे। फळ गळतीसोबत आंबा काढण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून कोकणात उष्णतेची लाट बघायला मिळते आहे। फळमाशींचा उपद्रव सुद्धा वाढल्यामुळे आंबा बागायतदार आता चिंतेत सापडलेले आहेत। गेले 2 ते 3 दिवसापासून कोकणामध्ये प्रचंड उष्मा वाढलेला आहे। यामुळे वातावरणामध्ये उकाडा निर्माण झालेला आहे। आपण पाहत असाल तर कोकणातील प्रमुख पीक असणारे आंबा फळ यामुळे धोक्यात आलेले आहे। गेले 2 ते 3 दिवसापासून वातावरणामध्ये प्रचंड उकाड्यामुळे तापमान 34 अंश सेल्सिअस पासून ते दुपारच्या वातावरणामध्ये 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे। गेले 8 ते 10 दिवस तापमान सलग 37 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे। याचा मोठा फटका जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या आंब्यावर होत आहे। ऐन नियमित हंगामातच या तापमान वाढीच्या संकटाने कोकणातील आंबा बागायतदार पूर्णपणे मेटाकुटीला आलेला आहे। झाडावरील परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेली फळे या ठिकाणी करपत चाललेली आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 ते 3 दिवसात फळगळीचे प्रमाण या ठिकाणी दुपटीने वाढले आहे। जमिनीवर पडलेली ही फळे 2 दिवस असलेले ढगाळ वातावरण यामुळे फळांचे पूर्णपणे नुकसान होत आहे। यामुळे फळमाशीचा त्रास उपद्रव आंबा पिकावर वाढला आहे आणि यामुळे आपण जर पाहायला गेलं तर कोकणातील जो आंबा व्यापारी आहे तो पूर्णपणे हतबल झालेला आहे। प्रचंड उष्मा वातावरणातील उकाडा यामुळे आंबा पिकाचे होणारे नुकसान हे पूर्णपणे आता आंबा बागायतदारांसाठी धोकादायक बनलेले आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।